हॅलो गाईज. सगळ्यात पहिलं तर तुमच्या सगळ्यांना शुभ दीपावली. तर आज आपण बनवणार आहे चिवडा आणि मी पहिल्यांदाच माझ्या आवाजामध्ये रेसिपी शूट करते. तर चला सुरुवात करूया. साहित्य तर तुम्ही बघितलंच असेल. मी भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवणार आहे. तर मी एक एक साहित्य फ्राय करून त्याला डायरेक्ट चिवड्यामध्ये टाकणार. तर मी शेंगदाणे भाजून घेतले. त्याच्यानंतर मी डाळही थोडीशी फ्राय करून गोल्डन ब्राऊन झाली की तिला पण आपण चिवड्यावर ॲड करूया. त्याच्यानंतर खोबरं भाजून घेऊयात. खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही. 1-2 ते 3 सेकंदमध्ये लगेच भाजलं जातं. त्याला जास्त वेळ लागत नाही, लगेच खरपूस होतं. त्यामुळे त्याला जास्त वेळ तेलामध्ये ठेवू नका. आणि मग त्याच्यानंतर आपण काजू भाजून घेऊयात. काजू पण सेम गोल्डन ब्राऊन झाले की तेही आपण व्यवस्थित हे करूया. कढीपत्ता टाकताना मात्र थोडा व्यवस्थित टाका, कारण तो खूप उडतो. तो पण थोडा क्रिस्पी कुरकुरीत झाला की त्यालाही आपण काढून घेऊयात. त्याच्यानंतर मिरची घालूयात. मिरचीचा पण मॉइश्चर निघून गेला आणि ती थोडी कडक झाली की मग आपण ती पण चिवड्यावर ओतून घेऊयात. व्यवस्थित सगळं भाजून आपलं झालेलं आहे. त्याच्यानंतर लसूण फ्राय करायला मला 2 ते 3 मिनटं गेलेली आहेत. थोडा गोल्डन ब्राऊन व्हायला वेळ लागतो. लसूणही आपला भाजून झालेला आहे, तो पण आपण त्याच्यावर टाकूया. त्याच्यानंतर आपण एक बेसिक मसाला बनवून घेऊया. 1 चमचा धने आणि 1 चमचा बडीशेप घालून त्याला आपण दरदरीत कुटून घ्यायचं आहे. तुम्हाला जर कुटायचं नसेल तर तुम्ही मिक्सरला पण ओबडधोबड फिरवून घालू शकतात. जास्त बारीक नाही करायचं. त्याच्यानंतर जे आपण फ्राय केलं ना तेलामध्ये सगळं, तेच तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये राई टाकायचं आणि थोडंसं पांढरे तीळ टाकायचे. ते थोडेसे फुटायला लागले की हिंग घालायचं आणि मग हळद आणि लाल मिरची पावडर. तुमच्या तिखटनुसार तुम्ही लाल मिरची पावडर कमी जास्त करू शकता. हे सगळं आपल्याला जळून नाही द्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून एक थोडंसं हे झालं की तेलामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की थोडंसं हलवून गॅस एकदम कमी ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे कुटलेलं मिश्रण आहे धने आणि बडीशेपचं, ते घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे चवीपुरता. हे सगळं व्यवस्थित हे करून आपल्याला त्या मिश्रणावर, आपल्या चिवड्याच्या याच्यावर व्यवस्थित ओतून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. व्यवस्थित ओतून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चिवड्याला कलर यायला थोडासा वेळ लागतो. अर्धा-1 तासानंतर त्याला खूप छान कलर चढतो. तर तुम्ही जरा पेशन्स ठेवून हे सगळं करा. आणि मग आपला चिवडा रेडी आहे. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. आणि अशाच रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब. या दिवाळी खायला.